नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अर्जुन आणि सायली साक्षी आणि चैतन्यचा पाठलाग करत असतात. तेव्हा साक्षी आणि चैतन्य एका रेस्टॉरंट जवळ थांबतात. ते दोघंही आता आतमध्ये गेलेले असतात. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, तुम्ही इथेच थांबा आणि जर साक्षी आणि चैतन्य बाहेर आले तर तुम्ही मला हॉर्न देऊन अलर्ट करा. अर्जुन आता गाडीच्या खाली उतरतो आणि अर्जुन आता चैतन्याच्या बाईक जवळ येतो आणि चैतन्याच्या बाईक मध्ये तो आता पेनड्राईव्ह शोधत असतो. परंतु पेनड्राईव्ह काही त्याच्या हाताला लागत नसतो. तर तितक्यातच तिथे साक्षी आलेली असते. तर सायली लगेचच अर्जुनला अलर्ट करते. तर साक्षी आता बाहेर आलेली असते कारण तिला प्रियाचा कॉल आलेला असतो. साक्षी म्हणते की काय ग, कशाला कॉल केलायस तू? तर प्रिया म्हणत असते की काय साक्षी, मी तुला एवढी महत्वाची न्यूज देण्यासाठी फोन केलाय आणि तू मला असं बोलतेय का? तुला माहितीये का अर्जुन आणि सायली पोलीस कंप्लेंट करायला गेलेत. तर साक्षी म्हणत असते की तरीच म्हटलं तो अर्जुन सुभेदार असा गप्प का बसलाय अजून. प्रिया तिला म्हणत असते की अगं तू एवढी थंड रिॲक्ट कशी काय होऊ शकते? तुला कळतंय का किती मोठी बातमी दिली आहे ती मी? साक्षी म्हणते की त्यात एवढं रिॲक्ट होण्यासारखं काही नाही. आम्हाला माहित होतं की अर्जुन आणि सायली पोलीस कंप्लेंट करणार आहे आणि ते सगळे पुरावे पोलिसांच्या हाती लागून द्यायला आम्ही काय मूर्ख नाही आहोत असं म्हणून साक्षीने फोन कट केलेला असतो आणि साक्षी तिथून निघून गेलेली असते. परंतु साक्षीचं सगळं बोलणं अर्जुनने ऐकलेलं असतं. परंतु साक्षी नक्की कोणासोबत बोलत असते हे अर्जुनला समजलेलं नसतं. अर्जुन आता चैतन्याच्या बाईकमध्ये पेनड्राईव्ह शोधत असतो. सगळे कागदपत्र त्याने बाहेर काढलेले असतात आणि परंतु त्याच्या हाताला अजून पेनड्राईव्ह लागलेला नसतो. परंतु थोड्याच वेळात आता तिथे साक्षी आणि चैतन्य आलेले असतात. त्यामुळे सायली आता हॉर्न देऊन अलर्ट करते. हॉर्न दिल्यानंतर आता अर्जुन घाबरतो आणि साक्षी आणि चैतन्याला बघून आता तो लपून बसतो. साक्षी आणि चैतन्य पुढे येत असतात तरी सुद्धा अर्जुन काय पेनड्राईव्ह शोधायचं थांबत नसतो. सायलीला आता मात्र प्रचंड टेन्शन आलेलं असतं आणि आता अर्जुन पकडला जाणार याची तिला भीती वाटायला लागते. परंतु ऐनवेळी आता चैतन्य आणि साक्षी तिथे येतात आणि अर्जुन तिथून गायब झालेला असतो. तर चैतन्याच्या पाऊचची चेन उघडी असते. त्यामुळे चैतन्याला असं वाटतं की त्याच्याकडनंच राहिली असेल आणि मग तो बंद करून आता साक्षी आणि चैतन्य तिथून निघून जातात. अर्जुन एका कारच्या मागे लपलेला असतो आणि त्या कारच्या मागे अर्जुनला बघून आता सायलीच्या कुठेतरी जीवामध्ये जीव येतो. सायली त्याला तिथूनच इशारा करते की सर पेनड्राईव्ह सापडला का? तेव्हा अर्जुन आता तिला पेनड्राईव्ह काढून दाखवतो आणि मग सायलीलाही खूप आनंद होतो. त्यानंतर अर्जुन हा गाडीमध्ये येऊन बसतो आणि सायली आणि अर्जुन घरी येतात. अर्जुन आणि सायली घरी येऊन पहिल्यांदा आता केस स्टडी करायला बसलेले असतात. दोघंही अगदी पहिल्यापासून ज्या काही घटना घडलेल्या असतात त्यांची पहिल्यांदा उजळणी करत असतात. अर्जुनच्या आणि सायलीच्या हातात आता एक सगळ्यात मोठा पुरावा असतो, तो म्हणजे संतोषने दिलेला पेनड्राईव्ह. पेनड्राईव्ह मध्ये असतं संतोषचं आणि मैपतचं कॉल रेकॉर्डिंग. त्याने प्रतापच्या ड्रग केस मध्ये जे काही संतोषला सांगितलेलं असतं ते सगळं काही कॉल रेकॉर्डिंग हे त्या पेनड्राईव्ह मध्ये असतं. अर्जुन आणि सायली पूर्ण केस स्टडी करतात. प्रतापच्या केसचा अगदी छोटा ना छोटा पार्ट आता ते शोधून काढतात. त्याप्रमाणे सगळी अरेंजमेंट देखील करतात. अर्जुन म्हणत असतो की मैपत शिकरे, आता तुझ्याबद्दलचे सगळे पुरावे आमच्या हातात आहे. लवकरात लवकर आपण आता कोर्टात भेटू. सायली विचारते की सर, परंतु हे पुरावे तुम्ही कसे सादर करणार आहात? दुसऱ्या दिवशी आता कोर्टची हिअरिंग असते. पूर्ण आजी प्रतापच्या हातावर दही साखर ठेवते आणि म्हणत असते की आयुष्यात पहिल्यांदा आपल्या घरातल्या व्यक्तीला कोर्टात जावं लागतंय आणि तेही स्वतः गुन्हेगार बनून. पण तू अजिबात काळजी करू नको, देव बघतोय ना, देव तुला नक्कीच निर्दोष सिद्ध करेल. प्रताप म्हणत असतो की पूर्ण आई, रविराजवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तो नक्कीच सत्य शोधून काढेल ह्याची मला खात्री आहे. पूर्ण आजी सगळ्यांना दही साखर देते आणि कल्पनाला विचारत असते की अर्जुन आणि अर्जुनची बायको कुठे, ते नाही येणार आहेत का आपल्यासोबत? अस्मिता म्हणते की अगं पूर्ण आई, यायला ते घरामध्ये तर असायला पाहिजे ना, गेले तो गजन जोडीने फिरायला. कल्पना म्हणते की अगं त्यांचं काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून ते गेले असतील. पूर्ण आजी म्हणते की प्रतापच्या केसपेक्षाही जास्त महत्वाचे काम होते का त्यांना? आणि कल्पनाला ती म्हणत असते की बघितलंस ना अर्जुन प्रेमामध्ये किती आंधळा झालाय ते. अश्विन म्हणत असतो की अगं पण पूर्ण आजी, डॅडने दादाला कुठे वकीलपत्र दिलंय? तर पूर्ण आजी म्हणत असते की म्हणून काय झालं, तो काय कोर्टात येऊ शकत नाही का? मला सगळं कुटुंब आपल्या सोबत हवं होतं. तर प्रताप म्हणत असतो की जाऊ दे ना पूर्ण आई, तसंही मी अर्जुनकडे कुठल्या अपेक्षा करतच नाही. अश्विन म्हणत असतो की डॅड, तुम्ही या सगळ्या गोष्टीचा कुठलाही विचार करू नका, तुम्ही फक्त आता केसवर फोकस करा. प्रताप म्हणतो की मग आता निघायचं का? तर कल्पना म्हणते की हो आपण निघूयात, कारण तसंही रविराज भाऊजींनी सांगितलंय की कोर्टात लवकरात लवकर येऊन पोहोचा म्हणून. तर आता सर्व फॅमिली ही कोर्टामध्ये असते. त्या म्हणत असते की पूर्ण आजी, डॅड निर्दोष सुटेल ना ग? पूर्ण आजी म्हणत असते की हो ग, तू काळजी करू नकोस, देव कधीच निर्दोष व्यक्तींना शिक्षा देत नाही. प्रिया म्हणत असते की अस्मिता, अगं तू कशाला टेन्शन घेतीये? प्रताप मामा ही केस हारूच शकत नाही कारण केस शेवटी बाबांनी घेतलीये ना. आता तुम्ही सर्वजण त्याला मॉरल सपोर्ट देण्यासाठी आलेत, त्यामुळे आता प्रताप मामाची केस तर अजूनच स्ट्रॉंग होणार. आणि पूर्ण आजी बघ ना ग,
ग, तुला तर एवढा वेळ बसताही येत नाही तरी सुद्धा तू कोर्टात आलीस. परंतु अर्जुन आणि सायली कुठे दिसत नाही. पूर्णाजी म्हणते की बघ ना, सकाळपासून कुठेतरी बाहेर जाऊन बसलेत. आता एवढी मोठी केस आहे आपल्या वडिलांची, तर यायला नको का? अस्मिता म्हणते की आणि तसंही लक्षात असून काय फायदा, या सायलीला काहीतरी शॉपिंग वगैरेच करायची असेल. मग हा सुद्धा गेला असेल तिच्या मागे मागे. तर अस्मिताचं बोलणं ऐकून कल्पनाला खूप राग येत असतो आणि तिथेच तिच्या दोन कानाखाली द्याव्याशा वाटत असतात. परंतु अश्विन मात्र कल्पनाला शांत करतो आणि म्हणतो की मम्मा जाऊ दे, हे कोर्ट आहे. तर आता कोर्ट सुरू झालेलं असतं. जज साहेब आता कोर्टात आलेले असतात. सगळीकडे आता शुकशुकाट पसरतो. जज साहेब आता रविराजला म्हणतात की आता तुम्ही तुमचं स्टेटमेंट द्या. रविराज उभा राहतो आणि म्हणतो की जज साहेब, आज स्टेटमेंट मी देणार नाही. आज मी खूप मोठी अनाउन्समेंट करतोय. आज माझे असोसिएट आर्ग्युमेंट करतील. साक्षी म्हणत असते की अण्णा, अहो हे सगळं काय चाललंय आणि हा रविराज किल्लेदार चैतन्यकडे आपली केस देतोय. आणि चैतन्यने असं असतं तर मला सांगितलं असतं ना. म्हणजे बघा, चैतन्यने सुद्धा मला काही सांगितलं नाही याबद्दल. मैपत म्हणत असतो की साक्षी, एकदा त्या चैतन्याच्या चेहऱ्यावर बघ किती 12 वाजलेत, त्यालाच माहित नसेल तर चैतन्याला सुद्धा खरंच माहित नसतं की रविराज किल्लेदार त्याच्याकडे केस देणार आहे म्हणून. आता हा किल्लेदार अजून काय घोळ घालून ठेवणार आहे काय माहिती, परंतु घालू दे, शेवटी आपलाच फायदा आहे असं म्हणून आता दोघंही मैपत आणि साक्षी हसत असतात. तर रविराज आता म्हणतो की युअर ऑनर, मी माझ्या वकीलपत्रासोबत माझ्या असोसिएटचे वकीलपत्र सुद्धा सादर करतोय. आता जज साहेब सगळे पेपर्स वगैरे बघतात आणि मग परमिशन देतात आणि सांगतात की तुम्ही तुमच्या असोसिएट वकिलांना बोलावू शकता. तर आता रविराज सांगतो की माझे असोसिएट आहे अर्जुन सुभेदार. असं म्हटल्यानंतर आता सगळ्यांना प्रचंड मोठा धक्का बसतो. सर्वांचे चेहरे आता बघण्यासारखे असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मैपत आणि साक्षीचे. सर्वजण आता रविराजकडे बघू लागतात आणि हे काय झालं अचानक, असा सगळेजण विचार करू लागतात. कल्पनाला मात्र प्रचंड आनंद झालेला असतो की रविराजने फायनली अर्जुनकडे ती केस दिलेली असते आणि सर्वजण खूप खुश असतात सुभेदार कुटुंबातले. परंतु साक्षी, प्रिया आणि मैपतचे मात्र 12 वाजलेले असतात. तेवढ्यात सायली आणि अर्जुन तिथे ग्रँड एंट्री घेतात. सायली आणि अर्जुनला बघून आता सगळ्यांचे 12 वाजलेले असतात. प्रिया मात्र बघतच असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुनने आता मैपत बद्दलचे सगळे पुरावे कोर्टामध्ये सादर केलेले असतात आणि त्यामुळे आता कोर्टामध्ये जज साहेब म्हणतात की मैपत शिकरे यांना अंमली पदार्थांची तस्करी करण्यामुळे कारावासाची शिक्षा सुनावते. शेवटी सायली आणि अर्जुनने मैपतला जेलमध्ये टाकलेलंच असतं. मैपतच्या दोन्ही हातात बेड्या ठोकून आता पोलीस मैपतला जेलमध्ये घेऊन जातात. तर आता सगळं सुभेदार कुटुंब एकीकडे असतं आणि मैपत आता जेलमध्ये असतं. त्यामुळे प्रतापचं आता सायली बद्दलचं मत अतिशय चेंज झालेलं असतं आणि प्रताप सायलीला म्हणत असतो की सुभेदारांची सून म्हणून आज जागलीस तू सायली, आणि सायली थँक्यू सो मच. शेवटी प्रतापने सुद्धा आता सायलीचं कौतुक केलेलं असतं आणि पूर्ण आजीला सुद्धा आता सायलीचं कौतुक करण्याचं सोडून दुसरा कुठलाही पर्याय राहणार नाही, हे आपल्याला दुसऱ्या भागामध्ये कळणार आहे. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.